अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे। दुसरी मागणी आमची अशी आहे की क्रांतिगुरू लवजी साळवे अभ्यास आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। याचबरोबर तिसरी मागणी आमची अशी आहे, लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव तालुका वळवा जिल्हा सांगली या ठिकाणी स्मारकाचे काम तात्काळ चालू करण्यात यावे। याचबरोबर चौथी अशी मागणी आहे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। त्यानंतर पाचवी आमची अतिशय महत्त्वाची मागणी आहे, अकोला नाका चौक वाशिम येथील जागेवर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात यावे। त्यानंतर सहावी आमची अशी मागणी आहे, ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केलेल्या गायरानधारकांच्या नावाने पट्टे देण्यात यावे। आणि सातवी आमची अशी मागणी आहे, ई-क्लास जागेवर घर असलेल्या लाभार्थ्यांच्या जागेच्या 8A वरून सरकार हे नाव काढून मालकीच्या नावाने त्यांची नोंद करण्यात यावी। ह्या सर्व संपूर्ण अशा या निमित्तानं 7 मागण्या आहेत आमच्या। त्या 7ही मागण्या आमच्या सरकारकडून मान्य झाल्या पाहिजेत। त्यासाठी इथल्या कलेक्टर साहेबांनी आमच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आता खऱ्या अर्थानं आमचा समाज जागृत झालेला आहे, याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, चळवळीमध्ये अग्रगण्य आहे। त्याचबरोबर समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती सुद्धा आता हळूहळू दूर होत आहे आणि तळागाळातील समाज आमचा शिक्षण घेत आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाचं परिवर्तन होत आहे। त्यामुळं आमचा समाज ताटमानानं कसं जगता येईल, याला स्वाभिमानानं कसं जगता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आमचा संपूर्ण जिल्ह्याचा मातंग समाज तसेच इतर समाजाने सुद्धा कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळं मी सर्व समाज बांधवांनी विनंती करतो की आपला गट-तट कुठला सोडून आपण एकत्र आले पाहिजेत। जोपर्यंत आपलं संघटन होणार नाही, जोपर्यंत आपली ताकद एकत्र येणार नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही। म्हणून तुमचे कुठल्याही पक्षात तुम्ही काम करा, कुठल्याही संघटनेमध्ये काम करा, पण जेव्हा आपल्याला समाजाला न्याय मिळण्यासाठी आपण जेव्हा आंदोलन करतो, काही निवेदन देतो, अशावेळेस सगळे लोक आपल्या सगळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजेत, तन धनानं सहकार्य केलं पाहिजेत। आपापसामध्ये जे वैर आहेत ते सगळे वैर मिटले पाहिजेत आणि एकोपा झाला पाहिजे आपल्या समाजामध्ये। परत खऱ्या अर्थानं आपलं परिवर्तन दिसून येईल आणि जोपर्यंत आपलं परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती होणार नाही। त्यामुळं मी विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी असं कसं आपल्या या ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित केला त्याचप्रमाणे नेहमी चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करावे। आज आमच्या ठिकाणी महिला भगिनीसुद्धा चांगल्या तऱ्हेने उपस्थित झाल्या, त्याबद्दल मी अभिनंदन करतो। आणि जास्तीत जास्त संख्या कशी वाढेल आणि जास्तीत जास्त समाजामध्ये जनजागृती कशी होईल याकडे आपण समाजानं दृष्टी दिली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजेत। आणि आमचा जर तरुण वर्ग खरी आज समाजाची जी गरज आहे, तरुण वर्ग अतिशय तडफदार आहे। तरुण वर्गाने जर हे मनावर घेतलं तर अशक्य ती गोष्ट शक्य होऊन जाते। करणी करेगा, बाबासाहेब म्हणतात, करणी करेगा तो नरका नारायण बन जाएगा। जर आपण तन मनानं धरत कार्य केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला एक दिवस न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आपण एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळं बाबासाहेबांनी सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यामुळं आपल्या समाजातले मुलं आपण शिकवले पाहिजेत। आज शासनाच्या भरपूर योजना आहेत फ्रीमध्ये। आता माझ्याकडंच नाशिकला बार्टीमार्फत मातंग समाजाच्या मुलांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र आहे। इथल्या किती आज 18 जुलै 2024 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस। अण्णाभाऊच्या स्मृती दिनानिमित्त संघर्ष दिवस म्हणून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी मातंग समाजाच्या काही विविध मागण्यासंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलं होतं। या आंदोलनाच्या मागण्या अशा आहेत की अनुसूचित जातीचं वर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं। दुसरी मागणी अशी आहे की लवजी साळवे मातंग समाज आयोग हा लागू करण्यात यावा। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। त्याचप्रमाणे विशेष अशी मागणी आमची आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये जो अकोला नाका चौक आहे त्या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभारण्यात यावं, ही सुद्धा आमची मागणी आहे। ज्या जमिनीवर गायरधारकाने अतिक्रमण केलं ती त्यांच्या नावी झाली पाहिजे, त्यांना त्या जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे, यासाठी सुद्धा आजचं आंदोलन आहे। आणि 7वी मागणी अशी आहे की जे लोक अतिक्रमण जागेत राहतात त्या लोकांच्या नावानं त्या जमिनीचा 8A आहे, परंतु त्या 8वर सरकार नाव असल्यामुळं त्या लोकांना घरकुलाचा लाभ मिळत नाही। म्हणून
ते सरकार नाव काढून त्या ठिकाणी मालकी स्वतः आहे या नावाची नोंद झाली पाहिजे. या 7 मागण्यासाठी आमचं हे आजचं आंदोलन आहे. या मागण्याच्या अनुषंगाने मी या शासनाला विनंती करतो की आमच्या या 7ही मागण्या या महाराष्ट्र शासनाने मान्य कराव्या. अन्यथा अण्णाभाऊसाठी क्रांती फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी पुन्हा छेडण्यात येईल. चिंतानं आज हे धरणे आमचं लागलेले, या धरण्याची अशी काही मागणी आहे की आता 78 पासून काही गायरान जमीन, त्या गायरान जमीन याच्या दादासाहेब गायकवाड RPIच्या काळात एकनाथ आवाडच्या चळवळीमध्ये काही गायरान जमीनचे भाडेपट्टेसुद्धा झालेले मित्र, आम्ही त्याचे पुरावेदार आहोत. काय झालं आज बी नाही का आमचे लोक ज्या गारणावर राहतात, आपल्या ज्या जागेवर राहतात त्याला सिर्फ नाही का आपले भुगरदार म्हणून त्याला नुसतं सरकार लिहिलेलं आहे. आज त्याचे घरकुलं रोखलेले आहेत. आज ज्या गारांच्या प्रश्नावर त्यांनी हमेशा आमचा लढा आहे, तो लढा आजही पुरा नाही झाला. आज पुरा झाला नाही म्हणून आज आमचे खाली खाली या गारांधारकाचे या जिल्ह्यातले मतच घेण्याचं काम करतात. पण आम्ही एक अशी एक पद्धतीची एक काही मांडणी करणार आहोत की ज्या ज्या लोकांना आम्हाला कधी आमचे भाडेपट्टे नाही केले, घरकुलाचे हे नाही केले, पण त्याच्या ताटात वाळू टाकण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत. आम्ही सुरज कायदा स्लिप त्याच्यासाठी तयार झालेला आहे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी आमचा आमदार पण सुद्धा हे तयार केलेले आहेत जामटेकर साहेब. म्हणून ज्या ज्या लोकांना आज आम्ही काही थोडं काही भाषणातून थोडंसं काही वेगळे बोललो याला बी शिम मिळते. अरे आमच्या पोटात जे काय आग होती ही आग आम्हाला माहीत आहे. तुम्ही आमच्या कोणतं तरी पाहता का? अरे सरकारची आम्ही सरकारचं काय लुटलंय म्हणून आज सरकारचं काही लुटलं नाही आम्ही. अरे आज सरकारचं जे काही पोलीस सुद्धा खातात हे सरकारचंच खातात. अरे आम्ही बी नाही का सरकारचंच खातो ना. पोलीस जर खात असेल का सरकारचंच खाते आणि आम्ही सुद्धा का सरकारचंच खातो. सरकारला जास्तीत जास्त धान्य मिळवण्याचा